नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. परवापासून म्हणजे 16 एप्रिलपासून संसदेचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या या विशेष सत्रात केंद्र सरकार नारी शक्तिवंदन अधिनियम जो आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे महिला आरक्षण कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. या दुरुस्तीमुळे महिलांसाठी 273 जागा आरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 वरून 818 पर्यंत वाढण्याची आणि 2011च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना डिलिमिटेशन करण्याची योजना आखली जात आहे. या संदर्भात भाजपच्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करण्यात आला आहे. या विशेष सत्राचे ऐतिहासिक असे महत्त्व या निमित्तानं लक्षात यायला हरकत नसावी. तर मित्रहो, राजकारणामध्ये अनेकदा असे काही निर्णय होतात की त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसत नाहीत, पण त्यामुळे काही वर्षांनी संपूर्ण सत्ता समीकरणच बदलून टाकण्याचे सामर्थ्य या बदलामध्ये असते. म्हणजे 2029च्या निवडणुकांकडे पाहताना सध्या देशात सुरू असलेली चर्चा नेमकी त्याच दिशेने जात आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेची म्हणजेच डिलिमिटेशनची. वरकरणी जर पाहिलं तर ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया वाटते, पण प्रत्यक्षात हा विषय इतका खोल आहे की त्याचा थेट परिणाम देशाच्या सत्ताकारणावर, पक्षाच्या ताकदीवर आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीवरही होऊ शकतो. एवढी मोठी ताकद या बदलामध्ये आहे. म्हणजे आपल्या संविधानातील कलम 82 नुसार देशाची लोकसंख्या वाढेल तसे लोकसभेच्या जागाही वाढल्या पाहिजे अशी तरतूद आहे. म्हणजे 1952 साली पहिल्या लोकसभेत 489 जागा होत्या, ज्या 1973 पर्यंत वाढून 543 झाल्या. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली. जवळपास अर्धशतकानंतर आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे असा ही चर्चा जोर धरीत आहे. आणि जर ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबविली गेली तर आकडे थक्क करणारे असतील. लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 पर्यंत जाऊ शकतात आणि इथूनच खरी राजकीय गंमत सुरू होते. कारण जागा वाढणं म्हणजे संसद मोठी होणंच एवढंच नाही, तर प्रत्येक पक्षासाठी जास्त उमेदवार, जास्त प्रचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढलेला प्रचंड खर्च. म्हणजे 2024च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे 327 उमेदवार उभे केले होते आणि निवडणुकीवर सुमारे 584 कोटी रुपये खर्च केले होते. वर्षाच्या शेवटी काँग्रेस पक्ष कर्जात होता. आता जर 816 जागांवर निवडणूक लढवायची असेल तर म्हणजे साध्या गणितानुसार जवळपास 492 उमेदवार काँग्रेसला उभे करावे लागतील आणि खर्च 1000 कोटीच्या वर सहज जाऊ शकतो. हा आकडा फक्त आकडा नाही, तर तो एक गंभीर प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न हा आहे की पैसा आणायचा कसा आणि येणार कुठून? इथेच राजकारणात नवीन समीकरण तयार होतं. कारण अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला एकट्याने लढणं परवडणारं नाही. त्यांना त्यांच्या मित्रपक्षावर अवलंबून राहावे लागेल, जसं की द्रविड मुन्नेत्र कळघम, समाजवादी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्ष. हे पक्ष त्यांच्या राज्यात तुलनेने जास्त स्ट्राईक रेट म्हणजे निवडून येण्याचं प्रमाण ठेवतात. म्हणजे कमी खर्चात जास्त जागा जिंकण्याची क्षमता प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला हे जर जिंकायचं असेल तर काँग्रेसला स्वतःच्या जागा कमी करून मित्रपक्षांना अधिक जागा द्याव्या लागतील. पण इथून एक वेगळीच गोष्ट घडते.
कारण जिंकण्यासाठी जर काँग्रेसने स्वतःच्या जागा कमी केल्या तर जिंकल्यावर सत्तेच्या समीकरणात त्यांचा वाटा आपसूक कमी होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे. म्हणजे कमी जागांवर लढले आणि कमी जागा जिंकून ते पंतप्रधान कसे होतील? कमी जागा जिंकले, कमी जागा लढवल्या तर. आणि जर आघाडीच हवे तर परिस्थिती अधिकच कठीण होईल. म्हणजे कमी जागांमुळे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा टिकवणं राहुल गांधी यांच्या पुढे एक फार मोठं आव्हान होऊन बसेल. म्हणजे एकाच निर्णयामुळे एकीकडे सत्तेची शक्यता निर्माण होते आणि दुसरीकडे नेतृत्वाची खुर्चीही डळमळू शकते. हीच या डिलिमिशनची खरी ताकद आहे, जी दिसायला तांत्रिक दिसती पण परिणामाकडे पूर्णपणे परिणामाच्या संदर्भात पूर्णपणे राजकीय आहे. आता या सगळ्यात सत्ताधारी पक्षाचं गणित वेगळंच आहे. म्हणजे कसं की ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त वाढली तिथे जागा जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होईल हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल. म्हणजेच 2029ची निवडणूक ही फक्त हा पक्ष विरुद्ध तो पक्ष अशी राहणार नाही, तर ती असेल नव्या गणिताची, नव्या समीकरणांची आणि नेतृत्वाच्या अस्तित्वाची लढाई होऊन जाईल. शेवटी पक्ष म्हणून एकच उरतो. ही जी प्रक्रिया आहे ही खरोखर लोकशाही मजबूत करेल की काहींची ताकद आणखीन वाढवून इतरांना मागे टाकेल? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा. तर तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.